आपण पाहतात लोकसेवा लाईव्ह न्यूज। आपण आता आहेत बिलोली तहसील कार्यालयामध्ये। बिलोली तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार झालेला आहे। या ठिकाणी तहसील ऑफिसवर किंवा कुठल्याही इथल्या प्रशासकीय ऑफिसवर इथल्या लोकप्रतिनिधीचा कुठलाही वचक राहिलेला नाही आणि त्यानंतर इथल्या तहसीलदार साहेबांचा किंवा एसडीएम मॅडमचा यांच्या कर्मचाऱ्यावर दबाव राहिलेला नाही। त्यामुळं या ठिकाणी एकही कर्मचारी 11:30 वाजलेत ऑफिसमध्ये मिळत नाही। ग्रामीण भागातील सर्व नागरिक, वयस्कर, वयोवृद्ध लोक आणि अपंग असे अनेक लोकांनी या ठिकाणी येऊन सकाळपासून ऑफिसचे खेटा मारत आहेत। वर्ष दीड वर्षापासून लोक चक्रा मारत आहेत। या ठिकाणी कोणीच या ठिकाणी भेटत नाही। तर या ठिकाणी आपण प्रशासनाने दखल घेतली पाहिजे। आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांनी या ठिकाणी येऊन याची पाहणी करून तात्काळ चौकशी करून योग्य ती संबंधितावर कारवाई करावी असं जनतेची मागणी आहे। अनेक तक्रारी या बिलोली तहसीलच्या आहेत, त्या अनुषंगाने आपण याची दखल घ्यावी। तर आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्यास कोणीच या ठिकाणी उपस्थित नाही आहेत। तर ह्या ठिकाणी तहसीलचा हा नेहमीचाच असा झालेला आहे प्रॉब्लेम। कारण की मी एसडीएम मॅडमला बोललेलं आहे, तहसीलदार साहेबांना बोललेलं आहे, पण वेळेवर कर्मचारी येत नसल्यामुळं ही गोरगरिबांची गैरसोय होत आहे। तर आपण या ठिकाणी आलेले आहेत, या नागरिकांना की किती वेळ झालं तुम्ही आलात आणि काय समस्या आहे? मी सकाळी 9 पासून आलेले आहे। पुरवठा विभागामध्ये माझ्या कामानिमित्त आलो असता गेल्या 15 दिवसापासून मला कोणतेही प्रतिसाद मिळत नाही। काही कामानिमित्त कोणते सांगत नाही येतात आणि हे नेहमीच झालेलं आहे। कोणत्याही लोकप्रतिनिधीचं ह्या कर्मचाऱ्यावर धमक राहिलेली नाही। त्यांचं नेहमीच हे अशा प्रकारचं हे आहे। ओके, तर किती वेळ झाला मावशी तुम्ही आल्या? काय अडचण आहे तुमची? काय समस्या होती? साहेब म्हणजे येऊ चले आज सुद्धा ये म्हणाला, आज आले बघा, आता वर्ष झालं मला पैसे विनाकारण या असंच म्हणाले काय। ओके, तुमची काय समस्या आहे काका? कोणतं गाव, कुठून आल्या? सुलतानपूर। काय अडचण आहे? काय आमच्या पैसे पडणार चालेल। बरं, काय म्हणलात अधिकारी? ओके, पडतात। ओके, इथं आलं तर अधिकारी मिळत नाहीत आणि भेटलं तर पडतात म्हणून वापस पाठवतात। ओके, हाँ, क्या हुआ दादी, कब से आए, क्या हुआ? साल होगा, देखो पैसे नहीं मिले। हाँ, आते पढ़ते हाँ। आते बोले। अच्छा, अभी यहाँ पे कब से आए तुम? कब से नहीं मिल रहे लोग? ऑफिस में अधिकारी कब से नहीं मिले? 9 बजे से आ गए, 11 साढ़े 11 बज गए, कोई भी नहीं आए। ओके, तुमचं कोणतं गाव मावशी? कोंडवाडी। किती तास झालं बसून आहे तिथं? बरं, 1 तास 1.5 तास झालं। ओके, तुम कहाँ वाले? मिनकी। अच्छा, क्या बोल रहे हैं अधिकारी लोग? आते पैसे एक संघ। अच्छा, ओके, ठीक। या ठिकाणी कोणी उपस्थित नसल्याचं कारण आम्ही वर एसडीएम मॅडमला बोललो असता एसडीएम मॅडमनी सर्व नायब तहसीलदार आणि जे अनुपस्थित आहेत त्यांना नोटीस काढण्याचे आता आदेश दिलेले आहे। आपण यानंतर काय कारवाई होईल हे आपण पाहणार आहोत। तुम्हाला सर्व ऑफिस मी फिरून दाखवलेलं आहे। पुरवठा विभागाला कोणी नाही आणि या ठिकाणी नायब तहसीलदार उपस्थित नाहीत। ही अवस्था बिलोलीची आज नाही तर मागील 6 महिन्यापासून अशीच अवस्था चालू आहे। या ठिकाणी कोणीच उपस्थित राहत नाही आणि वेळेवर येत नाहीत। लोकप्रतिनिधी यांचे याकडे लक्ष नाही, त्यामुळं हा असा प्रकार आपल्याला ढिसाळ कारभार दिसून येते। लोकसेवा लाईव्ह न्यूज, कमलाकर जमदडे।